गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा तुम्ही सगळे। आज भरपूर दिवसांनी ब्लॉग करतोय मी। तर आपल्या ड्यूक 390चे मॉडिफिकेशन्स मी स्टार्ट केलेत। तर आता आपल्या ड्यूक 390चा फर्स्ट मॉडिफिकेशन असेल ती आपली टेल टायडी। आणि जसं तुम्ही बघू शकता ही टेल टायडी मी ॲमेझॉनवरून मागवली आहे। मी तुम्हाला याची लिंक पाठवेन आणि बघूया ओपन करून कशी आहे टेल टायडी। आणि ह्याचं फिटिंग मी स्वतः करणार आहे। ही टेल टायडी आपण घरामध्ये सुद्धा फिट करू शकतो। तर ही कशी फिटिंग करतात हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, ही आहे आपली टेल टायडी आणि बघूया आतमध्ये टेल टायडी कशी आहे। तर अशी पॅकिंग दिलेली आहे। तर ही छोटी टेल टायडी आहे। हे आता एक फर्स्ट आपलं मॉडिफिकेशन असेल। तर ही नंबर प्लेट मी डिलिव्हरी घेतली होती तेव्हा बनवून घेतली होती तात्पुरता। आपली INDची प्लेट पण आलेली आहे। तर आता ह्या टेल टायडीला आपण ही नंबर प्लेट फिट करणार आहोत। तर कदाचित ही फिटिंग बसणार नाही इथे, कारण ह्याचे होल मॅच होत नाहीत। तर मला असं वाटतं आहे मार्केटमध्ये जाऊन मला ह्या साईजची प्लेट लावावी लागणार आहे। तर आत्ता आधी आपण ही टेल टायडी बसून घेऊया, ठीक आहे। तर ह्याचं स्टार्ट करूया आपण। ही ठेवूया साईडला। हा टूल बॉक्स आहे। सगळ्यात पहिलं तुम्हाला मागची सीट रिमूव्ह करायची आहे आणि पुढची सुद्धा। तर पुढची सीटसुद्धा रिमूव्ह करून साईडला ठेवूया। आता तुम्ही बघू शकता ही टेल लाईटचं आहे। हे तुम्हाला हा कपलर जो दिसतोय हा टेल लाईटचा कपलर आहे आणि हे आपले इंडिकेटर्सचे आहेत। तर जास्त काही नाही आहे। आणि हे तर तुमचे इथे जिथे सॉफ्टवेअर अपडेट होतो हे सगळे त्याचे स्विचेस आहेत। तर जास्त काही नाही। हे 4 बोल्ट आपल्याला खोलायचे आहेत। हे 2 आणि हे 2 कवरच्या आतमध्ये आहेत। तर स्टार्ट करूया। हे 10चे दिसत आहेत मला। तर मी लूज करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर हे कपलर असं खोलून घ्या पहिलं। इथे लॉक आहेत, हे लॉक रिमूव्ह करा पहिले, ठीक आहे। हे आलं एका साईडला। आता हे बोल्ट इथून लूज करायचे आहेत। हे लूज झाले 2। हे कवर काढून सेफ ठेवा, परत लावता येईल। आता इथून हा जो गॅप दिसतो इथून तुम्हाला जसं तुम्ही बघू शकता टेल टायडी आपली आलेली आहे। ही आहे आपली टेल टायडी। आता आपल्याला हा पोर्शन मधून ओपन करून हे इंडिकेटर्स आपल्याला रिमूव्ह करायचे आणि ही नंबर प्लेट लॅम्प ती सुद्धा रिमूव्ह करायची आहे। तर आपण हे ओपन करून घेऊ। स्टॉक टेल टायडी रिमूव्ह केल्यावर असा काही लुक येतो। खूप सेक्सी वाटते गाडी, खूप सुंदर। आता आपले स्टॉक मडगार्डला आतल्या बाजूने हे सगळे स्क्रूज रिमूव्ह करायचे। हा आला एक पार्ट। हे सगळे स्क्रूज सेफ ठेवा, ठीक आहे, एका साईडला। हे आतले एलेंकीस दिसतात, हे तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहेत। बाईकच्या टूलकिटमध्ये तुम्हाला
एलिंग की भेटेल. तुम्हाला हा मिडल सेक्शन ओपन करायचा आहे. आपल्या ड्यूकची स्टॉक टेल्ट आयडीला जेवढे पण स्क्रूज आहेत आतल्या बाजूने ते सगळे तुम्हाला रिमूव्ह करायचे आहेत. तेव्हाच ही टेल्ट आयडी ओपन होणार 2 पार्टमध्ये आणि तेव्हाच तुम्ही इंडिकेटर काढू शकता. हे थोडं टास्कवालं काम आहे. तुम्ही बघू शकता इथे मला 10 मिनटं ह्याच्यामध्ये गेले आणि जसे तुम्ही काढाल ना तुम्हाला तसेच हे जसेच तसे तुम्हाला लावून ठेवायचे. ही झाली आपली टेल्ट आयडी ओपन आणि हे झाले. किती काय काय करावं लागलं इंडिकेटर्स काढायसाठी. ठेवा की ही जी टेल्ट आयडी आहे ह्याचा राईट सेक्शन, राईट इंडिकेटर आणि लेफ्ट इंडिकेटर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा आता मी घेतला आहे राईटवाला. तर राईटवाल्यामध्ये इथे एक नट येईल, तो तुम्ही नो स्प्लायर घेऊन असं करून तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा दुसरा टूल यूज करू शकता. हे 3 कपलर कलर टू कलर आहेत. हे तुम्ही कलर टू कलर लावू शकता जरी तुम्ही विसरलात. इंडिकेटर्स जसं तसं तुम्हाला इथे फिट करायचं आहे. तर तुम्हाला त्याच पद्धतीने लेफ्टचा सुद्धा इंडिकेटर काढायचं आहे. तर दोन्ही इंडिकेटर लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशी दिसते टेल्ट आयडी. आता ह्याची जी नंबर प्लेट लॅम्प आहे ती रिमूव्ह करून ती सुद्धा इथे फिटिंग करून घेऊया. हे मॅच होणार तर इथे फिटिंग करून घेऊया आणि मग दाखवतो तुम्हाला. तर मी आता नंबर प्लेट लाईट पण इथे लावून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या सगळ्या वायर्स तुम्हाला ह्या वरच्या स्लॉटमधून बाहेर काढायचे आणि मग इथे कलर टू कलर तुम्हाला मॅच करायचं आहे. तर मॅच करून घेऊया आपण. ठीक आहे, हे मॅच झालं. मी ही केबल सुद्धा मोठी लावून घेतलेली आहे. आता हे तुम्हाला इथून खालच्या बाजूने टेल्ट आयडी काढली तशी तुम्हाला फिट करायची आहे. ही फिट करून तुम्हाला मी दाखवतो. फिटिंग करून घ्यायचे जसं की मोठ्या वायरचा हा कपलर आणि हे जे 2 आपले हे होते कवर्स होते खालच्या 2 नटचे तुम्ही बघू शकता. आता तिथे मी ते कवर लावून टाकतोय. तुम्ही फायनल चेक करून घ्या. टेल्ट आयडी फुल टाईट झालेली आहे. तसं बोलायला गेलं तर खूप इझी आहे, पण ही टेल्ट आयडी तुम्ही बघा, कंपनीची स्टॉक टेल्ट आयडी 4 पार्ट्समध्ये ओपन झालेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर स्क्रूज आणि आपले बोल्ट होते. तर ही टेल्ट आयडी आपली लागलेली आहे. आता बाकीचं कवर वगैरे सगळं लावून एकदा चेक करा इंडिकेटर्स बरोबर चालतायत की नाही आणि नंतर मग तुम्हाला ह्याचा मी आता तुम्हाला सिनेमॅटिक शॉट देतो. ठीक आहे, चला. I know you're scared, you wanna hide away some